पाठवलेला म्हणजे गरुडा जा आणि माझ्या सुदाम देवाला तिथं द्वारिकेपर्यंत पोहोचती. गरुड भगवान परमात्मा तिथे गेले, बेशुद्ध पडलेल्या सुदाम देवाला आपल्या पाठीवरती घेतलं आणि द्वारिकेमध्ये एका फुलाच्या बागेमध्ये आणून एका झाडाखाली ठेवून दिलं. आणखीन सुद्धा सुदाम देवाला शुद्ध आली नव्हती. तेवढ्यात बरोबर ज्या बागेमध्ये आणून सोडलं त्या बागेमध्ये माळी दादा फुलायला झाडायला पाणी घालत होता. तो माळी दादा तिथे गेला, सुदाम याला पाहिलं, त्या झाडीमधलं पाणी घेतलं, तोंडावरती मारलं. सुदाम देवाला जाग आणि इकडे तिकडे बघायला लागलं. म्हणले मी नेमकं आलो तरी कुठं. आणि त्या माळ्याला विचारायला लागला, म्हणले का हो, म्हणले द्वारिका आणखीन इथून किती दूर आहे. म्हणले किती दूर आहे. विचारल्याबरोबर तो माळी दादा हसायला लागला. म्हणजे अरे वेड्या, म्हणजे द्वारिकेमध्ये येतो आणि द्वारिका किती लांब आहे म्हणून विचारतो. म्हणजे हीच द्वारिका आहे, हीच द्वारिका आहे म्हटल्यानंतर आनंद झाला. म्हणले वा, एवढ्या लवकर मी इथं येऊन पोहोचलो, भरपूर लवकर मी इथं येऊन पोहोचलो. म्हणजे चला देवाकडे आपण गेलं पाहिजे. आता देवाच्या द्वारकेच्या दिशेने निघाले. जाता जाता विचार लागले. म्हणले का हो, भगवान परमात्मा कुठं राहतो. भगवान परमात्म्याचा महाल कुणीकडे आहे. म्हणजे सांगा. तो कृष्ण माझ्या बालपणीचा सखा आहे. कुठं. लोकांनी त्या सुदाम देवाची अवस्था बघितली, लोक हसायला लागले. म्हणजे अंगावरती फाटकं धोतर आहे, मळालेले कपडे आहेत, पायामध्ये चप्पल नाही, तो अवतार बघितला. गावातली लोक हसायला. म्हणजे जा बाबा, नीट याच रस्त्यानं समोर जा, माझ्या भगवान परमात्म्याचा तिथं महाल आहे. सुदाम देवाने पत्ता काढीत विचारत विचारत देवाच्या महाद्वारापर्यंत आला आणि द्वारावरती आल्याबरोबर द्वारपालाने रस्ता अडवला आणि सुदामने विचारायला लागला. म्हणले का हो, म्हणजे कृष्ण इथंच राहतो. कृष्ण म्हणल्याबरोबर द्वारपालाला राग आला. म्हणले का रे बाबा, तो आमचा देव आहे, आमचा राजा आहे. अरे तुझी अवस्था बघ, आमच्या देवाची सोन्याची द्वारका